नमस्कार, जय खानदेश। आज काढणार आहेत आपण गुढीपाडवा स्पेशल रंगोली। हे देखा, मैंने मोठा चम्मच लिहिलेले आणि छोटाही चम्मच मी 3 लिहिलेले आणि त्यांना आजूबाजू देखा कलर टाकी येणार आहेत। खूपच सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण। कोणली भी अशी रांगोळी आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी शिकाडस। नक्की पूर्ण व्हिडिओ देखत जा, कलरफुल व्हिडिओ आहे। गुढीपाडवा रंगोली खूपच सुंदर आणि सोपी आहे, नक्की ट्राय करा। आई देखा, कळसना आकार आपले काढले आणि अशा पद्धतीतून ते नामा पूर्ण कलर भरले आणि आपले ऑरेंज कलर गेले इसने होणार ते ना बनता खास व्हिडिओ आहे। पूर्ण व्हिडिओ देखा, कलरफुल आपली रांगोळी आहे। खास गुढीपाडवा विशेष रांगोळी आहे। हे देखा, कळसले आपण कलर भरलेले। मागे आपण कळस व्यवस्थित रांगोळी टाकीन व्यवस्थित आकार दी देवाने कळसले अशा पद्धतीतून तुम्ही देखू शकतास। इझिली तुम्हालाही काढता येईल म्हणून मी व्हिडिओ आणले सोप्या पद्धतना। याठी आपण रांगोळी भरली आणि पिवळा कलर देखा, डबल रेषा मारिले आणि दोन रेषा इथून लाल रेषा मारल्या आणि आपले हलक्या नंतर आपले पिवळ्या रेषाही डॉट छोटे डॉट टाकले आणि थोडा पिवळा कलर टाकले आणि आपले थोडा बाहेरून इकडे भी टाकले आणि आपले पिवळा कलर अशा पद्धतीतून नंतर ऑरेंज टाकले आणि रेष मारले आणि बाहेर खूपच सोपी आणि इजी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ देखा म्हणजे कळेल। नंतर आपले व्हाईट ठिपका ठेवले आणि नंतर अजून ऑरेंज कलर असं आपले काढाना आहे आणि दोन डॉट्स आपले द्या आणि तटे देखा डिझाईन कळसले काढले आणि 2 रेषा ओढी चुटकीवरी थेंबे पाडिले आणि आपल्या अशा पद्धतीतून डिझाईन आणि शुभ स्वस्तिक आपण काढले येणार आहेत। कळसवर असं काढले आणि आपले स्वस्तिक सुंदर असं तुम्ही एकदा तरी काढा। आहे रांगोळी गुढीपाडवाना दिवस नक्की काढा, इझिली तुम्हालाही काढता येईल। ते नावाच्या डॉट पाडिले आणि नंतर हे देखा निमना पत्ता पाडिले आणि आपला अशा पद्धतीतून चम्मचवरी थोड्या रेषा वडिले आणि आपले चम्मचना मागला बाजूतून आहे देखा लाल डॉट पाडिले येणार आहे मी झेंडूने माळना गुंता नंतर पिवळा डॉट टाकले येणार आहे मी मुठ्ठीवरी। हा ही व्हिडिओ आहे सोपी पद्धत मुठ्ठीवरी डॉट कसा पाडाना। थोडा हिरवा कलर भी टाकले येणार आहे मी अशा पद्धतीतून थोडं पेनवरी आपले छोटा डॉट पाडिले आणि अशा पद्धतीतून
म्हणजे झेंडूना फुले दिसायला पाहिजे म्हणून. हाय देखा ही माड काळी लेणार आहेत आपण. थोडा पिवळा कलर टाकेले आहे ना आपले. आणि स्टँड आपले सुंदर असं स्टँड तयार करा. नाही देखा गोल करीली तर मी व्हाईट कलरवरी नंतर ब्लू कलरवरी कर लेणार आहे. आपण कलरने असं गोल राऊंड मारी लेणार आहेत स्टँड म्हणून. खूपच सुंदर कलरफुल असतं. हे देखा अशा पद्धतीतून फिकट गुलाबी कलरही मी लिहिलेला. नंतर मी व्हाईट कलर मारी लिहिला असा. व्हाईट कलरनं लास्टमा मी रेश मारी लेणार आहे अशा पद्धतीतून. नाही देखा बोटेवरी मी डिझाईन काढी लेणार आहे. बाहेर फेकी राहणं मी रांगोळी. सुंदर अशी आपली डिझाईन तयार होईल आणि खूप शुभ रांगोळी नक्की काढा तुम्ही आणि नक्की ट्राय करा. आणि मधमाना चुटकीवरी छोटा छोटा डॉट टाकी लेणार आहे मी. 2 कलरना मधमा डॉट टाकी लेणार आहे अशा पद्धतीतून. हे देखा शेवट पण आपली चुटकीवरी छोटा छोटा डाग पाडी लेवाना. थेंबे जेले मने रांगोळी आवडली हुई त्याले थँक्यू आणि धन्यवाद. आणि त्यांनी पूर्ण व्हिडिओ देखावे म्हणा रांगोळीना त्याले बी थँक्यू आणि धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडणार आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समा नक्की सांगा कसा वाटणार व्हिडिओ आणि शिकाडानी पद्धत. मधमा लाल कलर टाकीले आणि आपले लास्टमा देखा कितली सुंदर अशी रांगोळी आपली तयार होईल. शुभ रांगोळी.